दुनिया झोपेत अर्ध्या रात्री माजी खासदार सुजय विखे रस्त्यावर। राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावरील रस्त्याच्या कामामुळे अनेक दिवसांपासून सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडीने प्रवासी व वाहन चालक तसेच स्थानिक नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते। दरम्यान या घटनेबाबत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी प्रशासन व संबंधित ठेकेदाराला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे सुजय विखेंच्या मध्यस्थीने थोड्याफार का होईना प्रमाणात वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याचं सोमवारी पाहायला मिळालं। सोमवारी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राहुरीत प्रत्यक्ष नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला। अर्ध्या रात्री त्यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती जाणून घेतली आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना केल्या। मागील अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे राहुरीकरांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते। त्यामुळे विखेंनी दिलगिरी देखील व्यक्त केली। जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद असून केवळ व्हिडिओ आणि फोटो पुरते काम न करता प्रत्यक्ष प्रश्न सुटले पाहिजेत हीच माझी नेहमीच भूमिका राहिली आहे, असं देखील वक्तव्य डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलंय। तर जिथे ट्रॅफिक जाम आढळेल तिथे आमचे कार्यकर्ते किंवा मग मी स्वतः पुढाकार घेऊन नियोजन करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। नागरिकांच्या प्रतिक्रिया नागरिकच सांगू शकतील। मला एक गोष्टी खात्री 100% आहे की हे फार अगोदरही झालं असतं कदाचित, पण आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे सकाळपासून माझ्या शब्दाखातीर स्वतः रस्त्यावर उभे आहेत आणि जिथे जिथे ट्रॅफिक जॅम कधी जाणवायला लागलं का लगेच रस्ता मोकळं करणं। तर शेवटी कुठलाही प्रकल्प होत असताना, कुठलीही चांगली गोष्ट होत असताना त्याला जनसमर्थन लागतं। आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज ते त्यांचं काम नाही, पण उभे राहिले असे कार्यकर्ते मिळणं पण माझं भाग्य समजतो। कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही, आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून 4दा फोन लावला की काय झालंय, कुठं अडकलंय काय अडकलंय ते। कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत तर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्यावर। तुम्ही माझा विश्वास कधी संपू देत नाही। आज अक्षरशः एक तासभर सोडला तर अजिबात पुढेही ट्रॅफिक जॅम नाही आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की पुढेही ट्रॅफिक जॅम होणार नाही आणि जर कुठे ट्रॅफिक जॅम आढळलं तर माझी लोक माझे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे। तर राहुरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण आता असं होऊ देणार नाही एवढीच मी खात्री देऊ शकतो। आपण होमगार्डांचा पगार देणार होता, आज 20 होमगार्ड मंजूर झाले, काय सांगाल? होमगार्ड मंजूर झाले कारण की हा प्रस्ताव कधी पाठवला नव्हता। माननीय पालकमंत्री महोदयांनी डीजी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली। आम्ही सकाळी अर्जंटली राहुरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला। एसपी ऑफिस मुंबईला गेला आणि जेव्हा जिद्द असते तर जिद्दी सगळं होऊ शकतं। फक्त जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे, आणि नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात। तर होमगार्ड माझ्या मते लवकर आले पाहिजेत आणि राहुरीचेच मुलं आहेत ज्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केलेली आहे, त्यांना फक्त रुजू व्हायचं आहे कामावर। असं काही कुठून अमेरिकन आणि कुठून जपानहून लोक येत नाहीत, राहुरीचेच आपले मुलं आहेत, त्यांना रोजगार मिळेल। आणि शासनाला सांगितलं साधारण ते म्हणत होते कुठेतरी 15-20 हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो। म्हटलं काय महिन्याभराचा विषय आहे, 7-7.5 लाख रुपये जनतेने एवढं दिलं मला तर 7 लाख रुपये काय फार मोठी गोष्ट नाही, देऊन टाका। 7 लाख रुपये मी लहान होतो ना काय, पण जनतेचे त्रास कमी झाले। 7 लाख रुपये तर 7 लाख रुपयाला काही मूल्य नाही। दादा हे काम आहे ना तसं विद्यमान खासदाराचं होतं, पण आपण यामध्ये लक्ष घातलंय, काय सांगणार? रात्रीची वेळ कशाला खोटं बोलायला लावतो त्या सोडून विषय